नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे श्रीची आई आणि हा माझा श्री. मला बरेच लोक विचारतात की तू घर आणि ऑफिस कसं सांभाळतेस, आणि तेही एकटी असताना. मला बाकी दुसऱ्या कोणाचाही सपोर्ट नाही आहे. मी घरात एकटी, मी आणि माझा नवरा, आम्ही दोघंजणे आणि माझं श्री, हे अशी आमची न्यूक्लिअर फॅमिली आहे. बाकीचे सगळे आजी आजोबा वगैरे आपापल्या घरी असतात, त्याच्यामुळे हे सगळं करत. आणि लकीली मला वर्क फ्रॉम होम आहे, त्यामुळे मला हे जरा इझी पडतं की घरातलं काम करत करत याला बघणं. पण 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 इट्स नॉट इझी ॲट ऑल. म्हणजे जेवढं दिसतं तेवढं नसतं. कारण की कसं असतं की लहान बाळ जेव्हा चालायला लागतं, पळायला लागतं, तर ते किती मस्ती करू शकतं आणि कोणत्या लेवलपर्यंत करू शकतं हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. कारण जर तुमचं लहान बाळ असेल तर तुम्ही मला समजूच शकता. जर माणसांमध्ये गेल्यानंतर तो खूप खुश होतो, त्यांच्यासोबत खूप चांगला खेळतो. पण आमची छोटी फॅमिली आहे, त्यामुळे आम्ही असा प्रयत्न करतो की तो जास्तीत जास्त माणसांमध्ये राहिला पाहिजे, खेळला पाहिजे, म्हणजे त्याला त्याचा कॉन्फिडन्स येईल. आम्ही जेवढा वेळ आम्हाला मिळेल ना तेवढा वेळ आम्ही त्याला द्यायला ट्राय करतो. कारण की आम्ही दोघंही काम करतो. माझे मिस्टरही काम करतात आणि मीही करते. दिवसभर याला सांभाळणं, ऑफिसचं काम करणं खरंच खूप डिफिकल्ट आहे. म्हणजे मध्ये मध्ये टाईम काढणं, माझ्या जेवणाची वेळ चुकते पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष जास्त करत नाही. संध्याकाळी जेव्हा माझे मिस्टर ऑफिसवरून येतात तेव्हा त्यांच्यानंतर त्यांचा सगळा टाईम श्रीचा असतो. म्हणजे ते ऑफिसवरून आल्यानंतर मला तेवढा रिलॅक्स टाईम ते देतात. आणि या माणसाचा मला खरंच खरंच खूप सपोर्ट आहे. कारण की हाच माणूस आहे ज्यामुळे मी माझं काम करू शकते. त्यांचा माझ्या कामाला पूर्ण सपोर्ट आहे. एक वेळ अशीही आली होती की मी विचार केला होता की मी जॉब सोडून देते, नाही जमते. पण हे त्यांचे शब्द होते की तू आधीचे दिवस आठव की तू हा जॉब मिळवण्यासाठी किती प्रयत्न केले होते. म्हणजे नुसतं बाळ आहे त्यामुळे तू जॉब सोडते, इट्स नॉट गुड फॉर यू अँड युअर करिअर इज वेल. मग आपण मी आहे ना, आपण दोघंजणं मिळून हे सगळं करू. मग काय, मी घेतला डिसिजन. म्हटलं जे होईल ते बघता येईल. त्यानंतर मग मी सुरू केलं काम करायला आणि मग हळूहळू गोष्टी सॉर्टेड होऊ लागल्या. मला त्याच्या झोपेचा टाईम कळायला लागला. म्हणजे मी त्याला माझं काम असतं त्या टाईमला त्याचा खाण्याचा, झोपेचा असा फिक्स टाईम करून ठेवला. म्हणजे मला एवढं हार्ड नाही गेलं. आणि मग काय थोडंफार होतंच. मग ते ऑफिसवरून आल्यानंतर अर्धं जे राहिलेलं असतं ते काम करायचं. त्यानंतर घरात असं सगळं गादी करून ठेवायची, जेणेकरून तो पडला तरी त्याला लागलं नाही पाहिजे. त्याच्या सेफ्टीचाही विचार करणं आणि आपलं काम देखील होणं, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार. त्याला खाणं पिणं सगळं जड. आणि त्याला मग आम्ही त्याला बाहेरच्या गोष्टी पण खूप साऱ्या एक्सप्लोअर करतो. म्हणजे कुठे डीमार्टला घेऊन जातो, त्याला असं घरात नाही ठेवत. संध्याकाळच्या टाईमला इव्हिनिंग वॉक म्हणजे खाली जाणं, आणि त्याला पण खूप आवडतं बरं का. म्हणजे बाहेर गेल्यावरती बाहेरच्या लोकांना बघणं वगैरे. आणि जर तुम्ही ना जॉब वगैरे सोडायचा विचार करत असाल ना तर प्लीज 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 असं काही करू नका. कारण की बाळ आणि जॉब ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही करू शकता. कारण एकदा जर तुम्ही गॅप घेतला ना तर परत ते रिस्टार्ट करणं खूपच अवघड आहे. त्यामुळे आत्ताच डिसिजन घ्या आणि जॉब अजिबात सोडू